तव दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय, रामाया भुवनात्रयी तुझविना, नाही दुजा तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक, सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरीत्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरु रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, त्यांच्या वाङ्मयातील अनेक आयाम, अनेक पैलू याचे यथार्थ दर्शन करून घेता यावं म्हणून आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम हे फेसबुक लाईव्ह पेजचे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे आणि या व्यासपीठाच्या अंतर्गत आपण सध्या समर्थकृत लघुकाव्यांपैकी 21 समासी अर्थात जुना दासबोध या ग्रंथाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। सज्जनांनो, आपण काल पाहिलं हा 6वा समास वैराग्य लक्षण। या 6व्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवून जो भक्त साधना करतो तो आपल्यासह आपल्या कुळाचा उद्धार करू शकतो असं समर्थ या ठिकाणी सांगतायत। काल आपण 6व्या समासातील 30व्या ओवीपर्यंत आलो होतो। पुढच्या ओव्यांचा विचार आपण आजच्या निरूपणामध्ये करूया। श्रीराम समर्थ श्रीराम।
जयांचा ईश्वरी जिव्हाळा ते भोगिती स्वानंद सोहळा। जयांचा जना वेगळा ठेवा अक्षय श्रीराम। ते अक्षय सुखे सुखावले संसार दुःखे विसरले। विषय रंगी ओरंगले श्रीरंग रंगी श्रीराम। तयास फावली नरदेह पेटी केली ईश्वरेसी साठी। ये रे अभाविके करंटी नरदेह गेला श्रीराम। अवसटे निधान जोडले ते कवडीच्या बदल नेले। तैसे आयुष्य निघोन गेले अभाविकाचे श्रीराम। बहुत तपाचा साठा तेणे लादला परी सगोटा। परी तो ठाईचा करंटा भोगूच नेणे श्रीराम। समर्थ या ठिकाणी म्हणतात की जयांचा ईश्वरी जिव्हाळा, ज्यांना ईश्वराबद्दल तो जीवलग वाटतो, सखा वाटतो, तोच माझा उद्धार करता, तोच माझा तारणहार, असं ज्याला वाटतं, समर्थ म्हणतात ते भोगिती स्वानंद सोहळा। स्वानंद, स्व आनंद, आत असलेला आनंद, माझा व्यक्तिशः माझा आनंद, त्याचा सोहळा मला भोगता येतो। जयांचा जना वेगळा ठेवा अक्षय। तो ठेवा कसा आहे, ते सुख कसं आहे, अक्षय, ज्याला क्षय नाही, त्या सुखाला नाश नाही, त्या सुख ते कुणी चोरून नेण्यासारखं नाहीये। लोकांकडे काय जमीन जुमले, गाड्या घोडे, प्लॉट, एफडी, ते सगळं जाईल, त्याचा नाश होईल, ते कुणीतरी चोरून नेईल। पण जो साधना करणारा साधक आहे त्याचं जे सुख आहे तो ठेवा अक्षय असा आहे, त्याला कुणी धक्का लावणार नाही। जयाचा जना वेगळा ठेवा अक्षय। इतर लोकांकडे वेगळा ठेवा आहे, परंतु असा जो साधक आहे त्याचा हा जो अक्षय ठेवा आहे तो जनांपेक्षा वेगळा आहे, तो सामान्य नाही आहे, असामान्य ठेवा आहे। ते अक्षय सुखे सुखावले संसार दुःखे विसरले। विषय रंगी रंगले श्रीरंग रंगी श्रीराम। समर्थ म्हणतात असे जे साधक आहेत ते साधक त्या अक्षय सुखाच्या प्राप्तीमुळे आत्यंतिक समाधानी पावले, आत्यंतिक सुखी झाले। आणि हे सगळं होत असताना संसार दुःखे विसरले। संसारात दुःख ते आहे, भगवंताची साधना करत असताना भगवंताची कृपा झाली म्हणजे दुःख संपत नाहीत। अहो, रामकृष्णांना दुःख भोगावी लागली, तिथं आपल्यासारख्या यकश्चित प्राण्याचं काय? दुःख ही भोगून संपवावी लागतात, ती दुःख येणार, त्याशिवाय लोन अकाउंट क्लिअर कसं होईल? खूप पैसे मिळाले, पण आम्ही जे कर्ज घेतलेलं ते जर परत नाही केलं तर तो सावकार, ती बँक आमच्या बोकांडी येऊन बसेल ना, जाहीर लिलाव करतील आमच्या घरादारांचा, आमच्या इज्जतीचा लिलाव होईल। ती दुःख आहेत। समर्थांनी या ठिकाणी फार महत्वाचा शब्द वापरलाय, संसार दुःखे विसरले।
संसार दुःखे संपले असं म्हणलंय का? संसार दुःखे येत नाहीत असं म्हणलंय का? ठाईच असती लोपलिया दृश्य भास चांदणिया, ठाईच असती लोपलिया. काय अर्थ आहे? रात्रीच्या वेळी या आकाशामध्ये असंख्य चांदण्या आणि तारका दिसतात. पहाटेच्या वेळी जसा सूर्य उगवायला लागतो, या तारका, या चांदण्या हे निघून जातात का? ते तिथंच आहेत. दृश्य भास चांदणिया. रात्री जे सगळं पाहिलं त्यामध्ये रममाण झालो मी, ते आता भासात्मक वाटू लागलं. कुणी जर सकाळी 7 वाजता म्हणालं की काय छान चांदणं पडले आकाशामध्ये, लोक हसतील का नाही? याला वेळ लागले म्हणतील, याला भास होतोय म्हणतील. समर्थ या ठिकाणी म्हणताय दृश्य भास. एका भोपाळीमध्ये ही ओवी आहे. दृश्य भास चांदनिया, ठाईच असती लोपलिया. ते तारका, त्या चांदण्या जशाच्या तशाच आहेत, पण सूर्य उगवल्यामुळे त्या ठाईच असती लोपलिया, त्या जागेवरच लपल्यासारख्या झाल्या आहेत. त्या तिथंच आहेत, त्यांनी जागा नाही सोडलेली. संसारामध्ये दुःख येणार, पण त्याची बाधा आम्हाला नाही होणार, त्याची आठवण आम्हाला राहणार नाही. सारखं सारखं तेच दुःख उगाळत बसण्याची गरज पडणार नाही. मग आमचा माणूस गेला असेल, पैसे गेले असतील, मोठा धोका पत्करावा लागला असेल, काय असेल, कुठलंही दुःख त्याचा विसर पडेल. ते अक्षय सुखे सुखावले. भगवंताचं जे सुख आहे, ते सुख जे आहे त्या सुखामध्ये ते सुखावले. संसार दुःखे विसरले. विषय रंगी ओरंगले श्रीरंग रंगी. विषय रंगी ओरंगले, निस्तेज झाले. कलर गेला सगळा. ओरंगले म्हणजे काय? रंगलेच्या विरुद्ध ओरंगले, बेचव झालं, बेरंग झाला. एखादी वस्तू आहे, आज आपल्याला खूप आवडती आहे आणि ती धूळ खात उन्हात पडली. 1-2 वर्ष तिकडे कुणी पाहिलं नाही. नंतर सगळा पसारा साफ करण्यामध्ये ती वस्तू सापडली. आता आकर्षण आहे का त्या वस्तूचं? समर्थ या ठिकाणी म्हणतात विषय रंगी ओरंगले. 2 अर्थ आहेत या चरणाचे. विषय रंगी ओरंगले. पहिला अर्थ आहे इंद्रियजनित विषयांमध्ये रस वाटत नाही. आता त्यात सुख नाहीये. ज्या इंद्रियांच्या मार्फत आम्ही सुख मिळवून घेण्याचा आटापिटा केला, धडपड केली, ती धडपड सुद्धा करावी वाटत नाही. त्या रस्त्याला जावं वाटत नाही. कारण आता मनामध्ये दृढ संकल्प झालेला आहे की हे काही खरं सुख नाहीये. भगवंताच्या नामस्मरणातलं सुख, भगवंताच्या सानिध्यातलं सुख, भगवंताच्या संकीर्तनातलं सुख, संतांच्या सहवासातलं सुख, तो अक्षय ठेवाय. इंद्रियजनित सुखांची गोडी वाटत नाही, हा पहिला अर्थ. आणि विषय रंगी ओरंगले याचा दुसरा अर्थ आहे आमचा विषय एकच आहे, तो म्हणजे भगवंत आहे. विषय तो झाला त्यांचा नारायण. आता दुसरा विषयच नाही. कुठल्याही वस्तूमध्ये, कुठल्याही व्यक्तीमध्ये
आम्हाला सुख प्राप्त होईल असं वाटत नाही. ते तात्कालिक सुख आहे. एखादी वस्तू करून पाहिजे असेल, जेवण असेल, भूक लागलेली असेल, कुणी छानपैकी स्वयंपाक केला, अहो भूक लागल्यानंतर तर काय ठेचा आणि भाकरी सुद्धा गोड वाटेल. स्वामी वरदानंद भारती एका ठिकाणी म्हणतात, पोरगा अन्न चिवडत असेल तर लक्षात घ्यायचं की त्याला भूक नाहीये. हेच का नाही केलं, तेच का नाही केलं, जेवणाकडे लक्ष नसणं, याचा अर्थ आहे की त्याला भूक लागलेली नाही. जेव्हा भूक लागलेली असते तेव्हा जे ताटात पडेल ते तो सुखाने खातो, ते त्याला आवडतं. विषय तो झाला त्यांचा नारायण, आणि इंद्रियजनित सुखांमध्ये स्वारस्य न उरणे, असे दोन अर्थ या चरणाचे आहेत. विषय रंगी ओरंगले, श्रीरंग रंगी. आता त्याचा रंग कुठे आहे? आता तो कशात रंगतोय? श्रीरंगासोबत, भगवंतासोबत तो हितगुज करतो, भगवंतासोबत राहतो, भगवंताला अर्पण करतो, वंदन करतो, अर्चन करतो, भजन करतो. कारण त्याला अक्षय सुख मिळालेलं आहे भगवंताचं. समर्थ असं म्हणतात, अक्षय ठेवा सकळांचा, परी पांगडा फिटेना शरीराचा. तेणे मार्ग ईश्वराचा, चुकोन जाती. सगळ्यांकडे ते सुख आहे. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये काय म्हणतात? मोक्ष भागी हो विभागी. अरे तुझ्या वाट्याच आहे, ते तुझ्या अधिकारातलं आहे. तुझ्या 7-12वर तुझं नाव आहे, त्याचा वाटेकरी हो. जे तुझ्या नशिबात आहे, जे तुझ्या अधिकाराचं आहे, तुला मिळणार आहे, त्याचा तू वाटेकरी हो. समर्थ या ठिकाणी म्हणतात, अक्षय ठेवा सकळांचा. तो ठेवा जो आहे भगवंताच्या कृपेचा ठेवा प्रत्येकाला मिळणार आहे. प्रत्येकाचा अधिकार आहे तो. कारण मानवी देह भगवंतानी दिलाय, त्याच्यावर त्यांनी व्याज कमावलेलं आहे. नामसंकीर्तनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, नाम जपाच्या माध्यमातून. तो अक्षय ठेवा सगळ्यांचा आहे, सगळ्यांचा अधिकार आहे त्यावर. पण दुर्दैव काय, जाला परी सुगम. समर्थ परमार्थाबद्दल काय म्हणतात? जाला परी सुगम, परी जयासी वाटे कठीण. मला ती ओवी आता आठवत नाहीये. परमार्थ हा सुगम आहे, पण तो वाट चुकलाय म्हणून त्याला ते कठीण वाटतंय. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, अक्षय ठेवा सकळांचा. सगळ्यांचा अधिकार आहे. परी पांगडा फिटेना शरीराचा. पण हा जो शरीर जे दिलेलं आहे त्यातच तो अडकून बसलाय. पांगडा म्हणजे ते वाहन आहे, ते एक साधन आहे. आम्हाला परभणीला जायचंय, आम्ही काय करतो, गाडीमध्ये बसतो. आता गाडी हे एक वाहन आहे. परभणी आलं तरी जर आम्ही त्या वाहनातून उतरूच नाही, रिकामी गाडी आहे, कुणी नाहीये, झोपा आता इथंच म्हणून चालेल का? नाही चालणार. त्यात अडकून पडण्यात उपयोग नाहीये. समर्थ या ठिकाणी म्हणतात, परी पांगडा फिटेना शरीराचा, तेणे मार्ग ईश्वराचा चुकोन जाती. आहे परी सुगम, चुकले जयाचे वर्म. या शरीराच्या योगाने तो त्या रस्त्यातून बाजूला पडतो.
तेणे मार्ग ईश्वराचा चुको न जाती. या देहबुद्धीत अडकल्यामुळे त्याला परमार्थ मार्गाकडे जाणं सोपं होत नाही. समर्थांकडे अक्षय ठेवा काय. समर्थ एका अभंगामध्ये म्हणतात, दासाची संपत्ती राम सीतापती, जीवाचा सांगाती राम एक. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव सर्वं द्रविडं देवदेव. दासाची संपत्ती राम सीतापती, जीवाचा सांगाती राम एक. राम एक माता राम एक पिता, राम सर्व भ्राता सहोदरू. तोच माझा भाऊ आहे, तीच माझी बहीण आहे, तोच माझा माता आहे, तोच माझा पिता आहे. सहोदरू विद्या वैभव कांचन, सर्वही स्वजन राम एक. विद्या वैभव संपन्नता सांपत्तिक स्थिती सगळं माझा राम आहे. नानम जानामि नैव जानम, मी दुसरं कुणालाही जाणत नाही. राम एक स्वामी रामची कैवारी, तोच माझा स्वामी आहे, तोच माझा धनी आहे, तोच माझा तारणहार आहे, तोच माझा कैवारी आहे. लाभतो संसारी राम एक. या संसारामध्ये येऊन काय लाभ आहे, काय मिळवायचं आहे, कशाचा मोह धरायचा आहे, केवळ रामाचा. राम एक ज्ञान राम एक ध्यान, रामे समाधान रामदासी. रामामुळेच रामदासाला समाधान प्राप्त होईल. पुढे समर्थ म्हणतायत, तयास फावली नरदेह पेटी, केली ईश्वरेसी साठी. ये रे अभाविके करंटी, नरदेह गेला श्रीराम. समर्थ म्हणतात की त्याला ही नरदेहाची पेटी सापडली आहे. कुणाला सापडली? बहुत जन्माचे शेवटी, जेणे चुके अटाटी. आता याच योनीमध्ये ते चक्र संपू शकतं. अटाटी म्हणजे चक्र. जेणे चुके अटाटी, तो हा नरदेह भेटी करी भगवंती. आपण पाहिले त्याचेही दोन अर्थ आहेत. समर्थ या ठिकाणी म्हणताय, तयास पावली नरदेह पेटी, केली ईश्वरेसी साठी. येरे अभाविके करंटी, नरदेह गेला. जे करंटे लोक आहेत, जे केवळ देहबुद्धीमध्ये रमलेले आहेत, जे केवळ दृश्य विश्वामध्ये रमलेले आहेत, त्यांनी त्या नरदेहाचं सार्थक केलेलं नाही. तयास पावली नरदेह पेटी, केली ईश्वरेसी साठी. ईश्वरासाठी ही नरदेह पेटी प्रसन्न होऊ शकते. ईश्वराच्या प्राप्तीसाठी. या साठी शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक आहे प्रसन्नता आणि दुसरा अर्थ आहे साटे लोटे करणे. तुम्हाला माहिती आहे, लोक म्हणतात आम्ही साटे लोट केलं. म्हणजे काय केलं? माझी मुलगी त्यांच्या घरात दिली, सून म्हणून गेली, आणि तिथली मुलगी माझ्या मुलाला मी सून म्हणून आणली. याला काय म्हणतात? साटे लोटे करणे. तयास पावली नरदेह पेटी, केली ईश्वरेसी साठी. काय साठलोट केलं ईश्वरासोबत? नरदेह दिला म्हणजे देह संपवला का? या देहातली देहबुद्धी दिली, भगवंताला देऊन टाकली, आणि भगवंताकडनं काय घेतला? आत्मबुद्धी घेतली. ते आत्मज्ञान प्राप्त केलं. देहबुद्धी द्यायची, आत्मबुद्धी घ्यायची. हे केली ईश्वरेसी साठी याचा अर्थ आहे
ये रे अभाविके करंटी, बाकीचे जे लोक आहेत अभाविक, अपारमार्थिक, असाधक, हे सगळे जे आहेत हे बाधक आहेत, साधक नाही. असाधक म्हणजे बाधक. ये रे अभाविके करंटी नरदेह गेला, त्यांनी नरदेह असाच वाया घालवला. म्हणून आज आम्हाला वाटलं पाहिजे या सगळ्या परिस्थितीमध्ये केव्हा काय होईल याचा नेम नाही. किमान आज आम्हाला त्याची जाणीव झाली आहे. या क्षणापासून आम्ही आमचे विषय गुंडाळून ठेवू शकू का? देहबुद्धी हळूहळू क्षीण होईल याचा प्रयत्न आम्ही करू का? मग एवढी सगळं करून ते जर आम्हाला जमत नसेल किंवा ती जर आमची मनाची तयारी होत नसेल तर या अभ्यासाचा अर्थ काय? कशासाठी एवढा वेळ वाया घालवला आम्ही? हा मनात प्रश्न यायला पाहिजे आपल्या. अवचटे निधान जोडले, ते कवडीच्या बदल नेले, तैसे आयुष्य निघून गेले, अभाविकाचे श्रीराम. अवचटे म्हणजे अचानकपणे, अकस्मात. अवचटे निधान जोडले, अचानकपणे मला एखादा धनाचा साठा सापडला. घराचं बांधकाम चालू आहे आणि पाया खोदताना एक हंडा सापडला, त्यामध्ये सोन्याच्या मोहरा आहेत. हे सापडलं मला आणि मला एकाने काय केलं, भुरळ पाडली. तो म्हणाला, अरे हे जर तू धनाचा साठा तुझ्याजवळ ठेवला तर इन्कम टॅक्सची धाड पडेल, लोक तुला विचारतील, पोलीस येतील तुझ्याकडे, तुझं जीना हराम करतील, इन्कम टॅक्सवाले येतील, सेल टॅक्सवाले येतील, कोण कोण येईल तुझ्याकडे, ईडी येईल, ईडी, आणि ते तुला याड करून टाकील. आता काय करावं? तो म्हणाला, तू काही काळजी करू नको, तो हंडा मला दे, मी तुला 1,00,000-2 लाख रुपये असे देऊन टाकतो, ते तुला सांभाळता येतील. तुझ्या उत्पन्नाच्या मानाने 1,00,000-2 लाख रुपये काही फार विशेष नाहीयेत. मी तयार होतो. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, अवचटे निधान जोडले. अहो, एवढा मोठा लाभ झालेला आहे हा नरदेह मिळून, ते कवडीच्या बदल नेले, विषयांच्या सुखासाठी त्याचा ऱ्हास केला, नाश केला. तैसे आयुष्य निघून गेले अभाविकाचे. समर्थ 11व्या दशकामध्ये म्हणतात, अनंत जन्मीचे पुण्य जोडे, तरीच परमार्थ घडे. परमार्थाला लागणं, आध्यात्मिक क्षेत्राची, आध्यात्मिक ग्रंथांची गोडी वाटणं, हे या जन्माचं केवळ फलित नाहीये, अनेक जन्मांचं ते फलित आहे. अनंत जन्मीचे पुण्य जोडे, तरीच परमार्थ जडे. ते कवडीच्या बदल नेले. कवडी म्हणजे क्षुल्लक क्षणिक सुखासाठी हा जन्मोजन्मीचा मिळालेला अक्षय ठेवा तो सोडून दिला. तैसे आयुष्य निघून गेले अभाविकाचे. बहुत जन्माचा शेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोखट, नीती न्याय श्रीराम. अरे हा नरदेह मिळालाय तर तो काही सहजासहजी मिळाला का? किती आयुष्य घालवले, किती योनीमध्ये जन्म घ्यावा लागला, किती दुःख भोगावी लागली, तेव्हा कुठे हा नरदेह मिळाला. बहुत जन्माचा शेवट, नरदेह सापडे अवचट. अकस्मातपणे, माहिती नाही. कुणाला माहिती असतं पुढचा जन्म कशाचा आहे ते? मी खूप पुण्य केलंय, मी मोक्षाला जाणार आहे, मी स्वर्गाला जाणार आहे, पुढच्या जन्मी चांगला अजून एखादा पंडित होणार आहे, विद्वान होणार आहे, का अधोगतीला जाणार आहे, कुणाला माहिती आहे? म्हणून समर्थ म्हणतात, बहुत जन्माचा शेवट, नरदेह सापडे अवचट. अचानकपणे ते धनाचा साठा सापडला. येथे वर्तावे चोखट नीती न्याय.
शास्त्राधारे वर्तावे. येथील वाक्य नसे वेद विरहित. समर्थ पहिल्या दशकातील पहिल्या समासात म्हणतात, हा जो ग्रंथ मी सांगितला यामधला एकही वाक्य वेद विरहित नाहीये. काय कमाल आहे ना. समर्थ पुढे म्हणतायत, बहुत तपाचा साठा तेणे लाधला परीस गोटा. परी तो ठाईचा करंटा भोगूच नेणे. अनेक जन्मांचं तप आहे, अनेक जन्मांचं पुण्य कर्म आहे आणि म्हणून आम्हाला हा परीसाचा गोटा सापडला. आध्यात्मिक वाटचाल सापडली, पारमार्थिक साधना सापडली. हाय रे दैवा, दैवाने दिले पण कर्माने नेले. परी तो ठाईचा करंटा भोगूच नेणे. अरे तुला परीसाचा गोटा मिळाला ना, आता दारिद्र्यात का राहतो, आता दुःखात का राहतो. परीस मिळालाय, कर लोखंडाचं सोनं आणि भोग ऐश्वर्य. एवढा सरळ सोपा विचार आहे. पण परीसाचा गोटा मिळालाय म्हणून तो सांभाळून ठेवण्यात एके दिवशी हरवून गेला. समर्थ म्हणतात करंटा माणूस आहे. ती कहाणी आहे ना, एक माणूस फार कंजूस असतो. तो कुठे बाहेर गेला, पुढे गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण निघताना घरातला दिवा चालूच राहिलाय, रात्रभर तेल जळून जाईल. म्हणून तो तासाभरानंतर लक्षात आल्यानंतर तो पुन्हा घरी आला. दार ठोठावलं, बायकोनी दार उघडलं. ती म्हणली काय झालं, पुन्हा कशाला आलात परत, काही विसरलंय का. तो म्हणला अगं विसरलं काही नाही, मी जाताना बघितलं की दिवा आहे तसाच आहे. आली ओवी, छान. डॉक्टर मीना भांगरेंनी ती ओवी पाठवली. मी सारखा विचार करत होतो, आहे तरी परी सुगम, परी जनासी झाला दुर्गम. का चुकले जयाचे वर्म, सत्समागमाकडे. ओवी पूर्ण झाली, धन्यवाद. यात समर्थ म्हणतायत, आहे तरी परम सुगम. तो अत्यंत सोपा आहे, अत्यंत साधा आहे. परी जनासी झाला दुर्गम. लोकांना तर फार अवघड वाटतं, ते फार कठीण वाटतं. दुर्गम आहे, माझ्याच्याने चढणं होणार नाही, मला त्या रस्त्याला जाणं होणार नाही असं त्याला वाटतं. का चुकले जयाचे वर्म. वर्म म्हणजे काय, किल्ली. त्याला काय म्हणता येईल, परवलीचा शब्द. का चुकले जयाचे वर्म, त्याला तो ठावच सापडला नाही, फिरत राहिला इकडे तिकडे. का चुकले जयाचे वर्म, सत्समागमाकडे. जिकडे जायचे तिकडे जायचं नाही, अनेक वाटा फिरून आला, काय उपयोग आहे. त्याला परमार्थाची वाट ही अशी अत्यंत दुष्करच वाटेल. छान. आपण कहाणी सांगत होतो. तो नवरा आला, त्यांनी दार वाजवलं, बायकोनी दार उघडलं. बायको म्हणाली काय झालं. तो म्हणाला अगं ते दिवा चालू राहिला होता, मी जाताना पाहिला, तू बंद केला का नाही म्हणून तुला सांगायला आलो. ती म्हणाली अहो तुमच्यासोबत आयुष्य राहिलंय माझं, मी कशी विसरेन, मी गेल्याबरोबर मी दिवा बंद केला. अहो म्हणली पण तुमची एवढी चप्पल घासली, 1 तास तुम्ही पुन्हा चालत आला, चप्पल घासली त्याचं तुम्हाला दुःख नाहीये का. आता अंधार होता, तिने कुठे पाहिलंय, त्याच्या हातात चप्पल होती, त्याने अशी वर केली, हे बघ म्हणला मी चालत आलो म्हणजे मी चप्पल काढून आलो, वाहन घासू दिली नाही. समर्थ म्हणतात करंटे लोक असे आहेत. तैसा संसार असा आला, माया जाळी गुंडाळला,
अंती एकलाच गेला हात झाडूनी श्रीराम. लोक काय करतात, एवढं आयुष्य मिळालं माया जमवण्यात घालवतात. आम्ही काय म्हणतो, काय माया जमवली हो त्यांनी, म्हणजे काय केलं, खूप पैसा मिळवला, खूप धन मिळवलं. या ठिकाणी शब्द तो नाहीये. माया म्हणजे संपत्ती, माया म्हणजे धन, माया म्हणजे वैभव, तो अर्थ नाहीये इथं. माया जाळी गुंडाळला, मायेने टाकलेल्या जाळ्यामध्ये तो गुंडाळला गेला. तैसा संसारास आला, माया जाळी गुंडाळला, अंती एकलाच गेला हात झाडून. त्या नेपोलियन बोनापार्टची कथा सांगतात की माझं देह, माझं प्रेत कॉफिन मधून घेऊन जात असताना ती लाकडाची पेटी करतात. ख्रिश्चन लोकांमध्ये तो देह, त्याला कॉफिन म्हणतात, त्या लाकडाच्या पेटीमध्ये ठेवतात आणि ती पेटी पुरतात. तर तो नेपोलियन बोनापार्ट असं म्हणाला म्हणे की कॉफिन मधून माझे दोन्ही हात बाहेर काढा, त्याची मूठ झालेली असेल तर ते हात असे सरळ करा, लोकांना दिसू द्या. जगावर स्वामित्व करण्यासाठी निघालेला हा महान योद्धा आयुष्याच्या शेवटी हात मोकळे ठेवून गेला. किती विदारक सत्य आहे. समर्थ या ठिकाणी तेच सांगतायत आम्हाला. तैसा संसार असा आला, माया जाळी गुंडाळला. या दृश्य विश्वामध्ये ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतवून राहिले. ते माया रचलेली आहे, त्याचं गुंडाळी केलेली आहे, त्याचं जाळं टाकलेलं आहे. कोण त्या जाळ्यात अडकतो, भगवंत पाहतच असतो. जाळ्यात अडकून पुन्हा तो सोडून घेण्यासाठी भगवंत त्याला हात देतो. चल ये तू माझ्या सोबत, माझ्या हाताला धर, म्हणजे तू अडकणार नाहीस, बुडणार नाहीस. पण त्याला कुठे जावंच वाटतंय. समर्थ म्हणतात, कासे लावून उतरी पार दुःखाचा. या तीरावरून पलीकडच्या तीरावर भगवंत त्या साधकाला आपल्या कडेवर बसवतो आणि बालकाप्रमाणे घेऊन जातो. पण याला कुठे जावं वाटतंय, याला विषयांमध्ये अडकून राहावं वाटतं. भगवंताकडे त्याला जावं वाटत नाही. इंद्रियजनित विषयांच्या सुखाच्या प्राप्तीसाठी सगळी वकवक वकवक करत राहतो, पण त्याच्या हाताला काहीही लागत नाही. हे भयानक वास्तव आहे. सज्जन हो, अंतर्मुख होऊन विचार करण्याची ही वेळ आहे. अंती एकलाच गेला हात झाडूनी. हात झाडूनी म्हणजे हात पसरून रिकाम्या हाताने गेला. पुढे समर्थ म्हणतात, या नरदेहाचे निसंगती बहुत पावले उत्तम गती. एके बापुडी याता याती वरपडी झाली श्रीराम. या नरदेहाचे नी लागवेगे सार्थक करावे संत संगे. निचयोनी दुःख मागे बहुत भोगिले श्रीराम. या नरदेहाचे नी संगती बहुत पावले उत्तम गती. नरदेह म्हणजे काही पुरुषाचाच देह आहे का? एक शब्द आहे हा. इथं स्त्री पुरुष वेगळे नाही आहेत. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, पुरुषाचा जीव स्त्रियांची जीवी, ऐसी नाही उठा ठेवी. स्त्रियांची काय जीवी आहे आणि पुरुषांचा काय जीव आहे, असं काही आहे का? हा म्हणण्याचा प्रघात आहे. नरदेहात आलात. नरदेह म्हणजे केवळ पुरुषांचा देह नव्हे,
मग असं जर असतं, अक्कास्वामी, वेणास्वामी, मीराबाई किती होऊन गेले हो संत, गार्गी, मैत्रेयी किती विद्यावान होऊन गेले. ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव, नाथ महाराज, एकनाथ महाराज, निळोबा, चोखोबा, बय्याबाई, वेणास्वामी. बय्याबाईंची तर परंपरा किती मोठी आहे. इथं स्त्री आणि पुरुष असा भेद नाहीये. या नरदेहाचे निसंगती बहुत पावले उत्तम गती. किती उदाहरणं द्यायला पाहिजेत. एके बापुडे यातायाती वरपडी झाली, या देहाचे नी लाग वेगे, सार्थक करावे संत संगे, नीच योनी दुःख मागे बहुत भोगिले. संतांचा सहवास जर मिळाला तर मनामध्ये विषय बिलकुल येऊ शकत नाहीत. आमची गडबड कुठे? आम्ही खूप वाचन करतो, खूप श्रवण करतो, अभ्यास करतो, आम्हाला संत सहवास मिळत नाही, म्हणून आमचे विषय संपत नाहीत. जर कायम आम्ही संतांच्या सहवासात असू तर आम्हाला कसली बाधा होणार नाही. समर्थ पुढे म्हणतात, कोण समयो येईल कैसा, याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा, उडोन जाती श्रीराम, तैसे वैभव हे सकळ, कोण जाणे कैसी वेळ, पुत्र कळत्रादी सकळ, विघडोन जाती श्रीराम. ज्यांच्यासाठी म्हणून कमावून ठेवलं तेच एकमेकाच्या उरावर बसतात. हा नरदेह मिळालाय, याचं काहीतरी भलं केलं पाहिजे, सार्थक केलं पाहिजे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची. या मानवी देहातूनच आपल्याला परलोकाची, परमार्थाची प्राप्ती होऊ शकते. पशुदेही नाही गती. का नाहीये गती? विनोदाचा भाग आहे. आमचा मणक्यांचा कणा कसा आहे? मणके कसे आहेत आमचे? एकाखाली एक, एकाखाली एक असे रचलेले. तो उभा आहे. आमचे मणके उभे आहेत. आणि षडचक्र भेदून जायचं म्हणजे इथले सहस्रार चक्र जे आहे, सहस्राधार, ते इथं आहे. आणि कुंडलिनी शक्ती जागृत करत 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 6 चक्रांचं भेदन करून सहस्त्रदल कमल विकसित व्हावेत, त्याप्रमाणे आम्हाला ते आत्मज्ञान प्राप्त होतं. पशूंचा देह कसा आहे? तो आडवा आहे. पाठीचा मणका कसा आहे? आडवा आहे. तो उभा नाहीये. उभा असेल तर ऊर्ध्वगती आहे, आडवा असेल तर गती कुठली आहे? म्हणून मानवी जीवनामध्येच आम्ही गती प्राप्त करू शकतो, ऊर्ध्व गती प्राप्त करू शकतो. समर्थांनी या 3 ओव्यांमध्ये 39-40 या 2 ओव्यांमध्ये मानवी जीवनाचं एक अत्यंत भयानक, विदारक आणि वास्तव दर्शन करवलंय. मराठवाड्याचा नेता पंतप्रधानाची स्वप्न पाहत होता. कर्तृत्व तसं होतं, वक्तृत्व तसं होतं. प्रमोद महाजन पंतप्रधान निश्चित झाले असते ते. पण काय झालं? भावाकडून मारले गेले. अहो, ज्यांनी बॉडीगार्ड म्हणून काम करायचं त्या अंगरक्षकांनी इंदिरा गांधींना गोळ्या घातल्या. मोठमोठ्यांच्या बाबतीत असं होतंय. समर्थ म्हणतात, कोण समयो येईल कैसा, याचा न कळे की भरवसा. काही भरवसा देता येत नाही. जैसे पक्षी दाही दिशा उडोन जाती, पंच प्राण पखेरू, प्राण पखेरू कब निकल जाएंगे, किधर जाएंगे पता नहीं, पता नहीं लगेगा. कुठली वेळ कोणती येईल आणि हे पक्षी जे आहेत प्राण पखेरू
हे कुठे उडून जातील त्याचा काही नेम नाही. जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाती, तैसे वैभव हे सकळ कोण जाणे कैसी वेळ. पुत्र कळत्रादी सकळ विघडवून जाती. आपलीच मुलं एकमेकांच्या उरावर वाचतात. आपण पाहतो ना ह्या गोष्टी, वाचतो, पाहतो, ऐकतो, तरी पण आम्ही काही शहाणे होतो का? जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. एखाद्या दिवशी सुनामीची लाट येईल, एखाद्या दिवशी श्वास घ्यायला अवघड होईल, धाप लागेल. 2 ते 3 दिवसामध्ये सगळा खेळ खलास. वादळ येईल, नैसर्गिक वादळ येईल, चक्रीवादळ येईल, होत्याचं नव्हतं होईल. सगळी छप्र उडून जातील, झाडं कोलमडून खाली पडतील. आज कोकणातली काय अवस्था आहे? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मागच्या नैसर्गिक वादळामध्ये आपल्या दासह परिवारातल्या अलिबागला पूजा वैशंपायन राहतात. 9 दिवस वीज नव्हती. 9 दिवस, महिना लागला काही खेड्यापाड्यांमध्ये तर वीज रिस्टोअर व्हायला. समर्थ म्हणतात, हे तरी समजल्यानंतर आपल्या वर्तनात, आपल्या चिंतनात, आपल्या जीवन जगण्याच्या शैलीमध्ये काही बदल व्हायला पाहिजे का नाही? नाही तर मग ही बडबड व्यर्थ होईल. यावर चिंतन व्हावं आणि योग्य तो मार्ग आपल्याला सापडावा. का चुकले जयाचे वर्म असं होऊ नये. आम्हाला सत्समागमाकडे जायचं आहे, परमार्थाची वाटचाल चालायची आहे, साधना करायची आहे. त्यासाठी शक्ती, बळ, विवेक, बुद्धी भगवंतानी द्यावी, यासाठी रामाची प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.